टाकले, धनिया पावडर, थोडं मिरची पावडर, अंडा रगडा, मी थोडं हळद टाकली याच्यामध्ये, थोडं मीठ टाकले, याच्यामध्ये जिरा पावडर टाकले मी, आणि थोडं तिखट मस्त लागते याच्यामध्ये. मी अंडा रगडा बनवायला लागले. अंडा भुर्जीमध्ये पाणी टाकत नाही, मी अंडा रगडा बनवायला लागले म्हणून थोडं पाणी टाकून घेतलं. पाणी टाकले ना ते जरा रगड्यावानी लागते. आपण जसं पावभाजी खाते, पावभाजीवानी अशी लागते, जसं पावभाजी खाल्ल्यावानी लागते. मी आता रसा बनवून घेतले याचं अंड्याचं. अंडा रगडा करायला लागले मी. अंड्याचा रसा, अंडे टाकते याच्यामध्ये. अंडे 6 अंडे टाकते मी. अंडा रगडा ना आणि मस्त लागतं. आणि आपण सुक्कं भुर्जी बनवते ना ते थोडं हे होते. मी हमेशा कवा बी काय बनवायला अंडा रगडाच बनवते. हे अंडा रगडा आहे, जसं आपण पावभाजी खाते तसं लागतो. हे अंडा रगडा केले मी, जसं आपण पावभाजी बनवते तसं अंडा रगडा झाले. आणि खायला बी छान लागते. भेजा फ्राय कसं करते आपण बकऱ्याचे भेजा फ्राय तसं लागतो हे खायला. आणि अशीच करा तुम्ही. अंडा फुटून जाशील ना कोण. हे किती छान झालं बघा अंडा रगडा मस्त. अशी तुम्ही बी बनवा, खावा मजा. आणि सगळे संडेच्या दिवशी चांगलं वाटते. आणि